स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणी गडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी 1920 साली सुरू करून दिलेला गोपालकृष्ण अष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत चालू असलेल्या या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत शताब्दी सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील मंत्री महोदय बरोबरच नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार आणि नामांकित भजन सम्राट यांची या शताब्दी सोहळ्यासाठी उपस्थिती राहणार असून भव्य दिव्य असा कार्यक्रमांमध्ये मेजवानी मिळणार आहे। गोपालकृष्ण शताब्दीचे कीर्तन जोग महाराज संस्थान आखेगावचे श्रीराम महाराज झिंजुरके यांचे कीर्तन होणार असून सोहळ्याची सांगता भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने होणार आहे। महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली शताब्दी सोहळा पार पडणार असल्याने या भव्य दिव्य अशा शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी चालू असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। स्वदेशी न्यूजसाठी शेवगाव प्रतिनिधी संतोष घरगणे। रामकृष्ण हरी श्री गोपालकृष्ण जयंती शताब्दी महोत्सव 2025 1926 साली या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाची जन्माष्टमीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे। वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी कैलासवासी काकासाहेब देशमुख तसेच समस्त ग्रामस्थ बालमटाकळी यांना सोबत घेऊन 1926 साली या शताब्दी उत्सवाची सुरुवात या ठिकाणी केलेली होती। आज निश्चितच त्या सोहळ्याला आज 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत। वैकुंठवासी महंत श्री भीमसिंह बाबा यांच्या कृपाशीर्वादाने हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यानंतर आजच्या या शताब्दी उत्सवासाठी हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य राम महाराज झिंजुरके यांनी या सप्ताहाची धुरा त्यांच्या खांद्यावर या ठिकाणी घेतलेली आहे। त्यांच्यासोबत गावातील 100 युवक टाळकरी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेले आहेत। त्यांच्या येण्यानं निश्चितच आज गावामध्ये तरुणामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। या सप्ताहाची सांगतेचा कार्यक्रम तसेच काल्याचा कीर्तनाचा सोहळा भगवानगडाचे महंत न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे। निश्चितच महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या येण्यानं गावात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सर्व गावकरी, तरुण, माता भगिनी, वृद्ध, आबाल सर्वजण या ठिकाणी या उत्सवाला संपन्न करण्यासाठी अगदी सर्वजण एक दिलाने एक जीवानं या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहेत। कुठलाही जातीभेद, कुठलाही भेद न मानता आज या ठिकाणी गावाचं एक नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वजण आतोनात प्रयत्न करत आहेत। 2 महिन्यापासून चालू झालेले हे कार्याला या ठिकाणी आज खूप मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्वजण या ठिकाणी परिसरातून या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेणार आहे। मी परिसरातील सर्व ग्रामस्थांना, भाविकांना सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो की या सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं येऊन या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत असे असणारे विद्वान महाराज मंडळी या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्या येण्यानं निश्चितच बालमटाकळी गावचं नाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात या ठिकाणी अग्रगण्य होणार आहे। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा। धन्यवाद।